हे आहे कान्हा शांतिवनम हैदराबाद जवळचं आणि इथे खूप मोठा हॉल आहे. 1,00,000 लोकांच्या कॅपॅसिटीचा इथे हॉल दिलेला आहे. आणि हे बघा इथे सकाळी मेडिटेशन झालेलं आहे, त्यावेळेस भरपूर लोक होते. आता पण तिथे प्रेयर सुरू आहे आणि हे खूपच सुंदर अगदी मेडिटेशन हॉल तर अगदी पाहण्यासारखाच आहे. मॉर्निंग आज आमचा कान्हा शांतिवनममध्ये 3रा दिवस आहे आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर बघा इथे हा हॉल आहे, मेडिटेशन हॉल कान्हा शांतिवनममध्ये. आणि आज इथे दाजी सरांचं लाईव्ह मेडिटेशन होतं आणि आम्ही लोक इतके लकी की आम्हाला ते लाईव्ह मेडिटेशन इथे पाहायला मिळालं. भरगच्च हॉल भरलेला होता आणि या हॉलची कॅपॅसिटी जवळजवळ 1,00,000 लोकांची इतकी आहे. आज सरांनी आम्हाला जो मेसेज दिला तो इतका सेन्सिटिव्ह होता आणि त्याचं जे ट्रान्समिशन होतं ते इतकं पॉवरफुल होतं की अगदी आम्ही हार्ट टू हार्ट इथे जोडल्या गेल्यासारखं झालेलं आहोत. आणि बघा इथे हे जे तुम्हाला 6 अम्ब्रेला दिसत आहेत तर ह्या याची पूर्ण ट्रान्समिशन याचं जे पॉवर आहे हे इतकं हार्टफुल आहे की आपण याचा विचारही करू शकत नाही. आणि इथे आल्यानंतर आपल्याला जी एनर्जी मिळते ती इतकी प्रचंड असते की आपल्याला ती वर्षभर पुरत असते. आता बघा इथलं तुम्ही मेंटेनन्स बघा, या हार्टफुलनेसमधलं इथले झाडं बघा किती छान लावले आहेत. पण ही गीता जी आहे ही गीता या इथे अशी कोरलेली आपल्याला दिसत आहे. आणि हे बघा यावर असे गीतेचे आपल्याला इथे हे अध्याय दिलेले आहेत. जसं की इथे आपल्याला सांगितलं आहे की सहज मार्ग वगैरे, तर अशी हे पूर्ण गीता या इथे मार्गामधून इथे कोरलेली आहे आणि आपल्याला त्याचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. खूप प्रचंड हॉल आहे, आपण कल्पना नाही करू शकणार. आणि बाकीचं इथलं जे मेंटेनन्स आहे हे खूप छान आहे. आणि आज प्रत्यक्ष दाजी सरांचं आम्हाला लाईव्ह मार्गदर्शन झालेलं आहे. मागच्या 3 दिवसापासून आम्ही इथेच आहोत आणि 3ही दिवस आम्हाला इथले जे आताचे सध्याचे फाउंडर आहेत कमलेश पटेल, त्यांना आपण दाजी म्हणतो, त्यांचं 3ही दिवस आम्हाला मेडिटेशन मिळालेलं आहे. तर खरंच म्हणजे इथली जी एनर्जी आहे ही आपल्याला वर्षभर पुरवण्यासारखी आहे कान्हा शांतिवनम हार्टफुलनेस सेंटरमधली. धन्यवाद. राम लक्ष्मण सीता यात्रा गार्डन मध्ये ये हनुमान पॉइंट होता है, मतलब हनुमान के जैसा रहने के लिए ये एक कोई पॉइंट बोले तो हनुमान जी का पॉइंट. If you are coming to a temple, whether it's rich, poor, any caste, color, creed, is all the same for the temple, and you have to be in harmony. चलो यार अंकल जी बैठिए. कान्हा शांतिवनमधील हे आहे मुलींचं क्रिकेट ग्राउंड आणि याचं नाव आहे शांताबेन इंटरनॅशनल क्रिकेट अकॅडमी फॉर गर्ल्स. उद्घाटन केलं आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी. पटेल होत्या त्या कमलेश आणि किती मुलींचं क्रिकेट. आणि आजकाल आपण बघत आहोत की आज आपल्या देशातील महिलांनी वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे आणि त्या अशाच मुली ह्या अशा अकॅडमीमधून तयार एक भूषणावह आहे. आणि म्हणूनच या कान्हा शांतिवनमधील ह्या ज्या क्रिकेट प्लेयर्स बनत आहे हे अतिशय आपल्या भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे. Hello friends, welcome to this great place. I am standing on the gate of International Cricket Ground in Kanha Shantivanam. This cricket ground for girls was founded by Kamlesh D. Patel, the founder member and the trainer of this Heartfulness Center.
and the foundation stone was laid by the Indian captor, former Indian captor Rohit Sharma in 2015. Now this university, this ground has become the international cricket ground for girls only, and only the age group of 7 to 17 years of girls are actually educated by the trainer on this cricket ground. Right now I am standing just on the gate. Tomorrow I will click the next video for 2 minutes. Thank you. कान्हा शांतिवनमधील हा जो मागे आपण पुतळा बघत आहो हा आहे रामचंद्र यांचा. ते शहाजहानपूर येथील होते आणि त्यांनी 1945 मध्ये या कान्हा शांतिवनमची निर्मिती केली. ते याचे पहिले संस्थापक आहेत. त्यांना लालाजी असं म्हणायचे. आणि आताचे जे आहेत ज्यांना दाजी आपण म्हणतो त्यांचं नाव कमलेश पटेल असं आहे. तर हा जो आपण मागे पुतळा बघत आहो हा लालाजी यांचा आहे. आणि बघा इथील वातावरण जे आहे अतिशय पीसफुल आहे. अतिशय शांतता आपल्याला इथे ठेवायची असतं आणि इथे आल्यानंतर आपल्याला ध्यान काय असतं आणि आपण कसं हार्ट टू हार्ट जोडलं जातो म्हणूनच याला आपण हार्टफुलनेस सेंटर असं म्हटलेलं आहे. हे आहे कान्हा शांतिवनममधील हॉटेल पर्ल. आम्ही इथे स्टे केलेला आहे आणि छान आहे. सगळ्या फॅसिलिटीज आहेत इथे आणि आपल्याला फ्री पण तिथे फूड वगैरे बाजूला आपल्याला फ्री फूड ब्रेकफास्ट वगैरे मिळतो. आणि तुम्हाला पेड पाहिजे असेल तर पेडसुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. Hello friends, I welcome you to this very serene place situated in 1400 acres of land and just 45 kilometers away from Hyderabad city. The place is known as Nandagam, Telangana state. What introduction I am going to give you, that right now I am just sitting here in the chair in the 13th North serene place. Now what is 13th North? That is given very directly and in explanatory note in Lord Krishna's Bhagavad Gita. Now rejoining this 13th North, the founder member of Heartfulness Center named Ramachandra from Shahjahanpur had established this Heartfulness Center in 1945. Behind me you can see the bronze statue of Shri Ramachandra of Shahjahanpur. Now the history is the past, but here at present, when I in the morning had completed the first session of meditation under the guidance of the second trainer of this Heartfulness Center named Daji, and after that I had taken a complete round of this center. Now very much is to say about this place and the rest will be introduced to you in the next video. मोठी नर्सरी आहे इथे. ही आहे कान्हा शांतिवनममधली नर्सरी. आपण इथे बघत आहोत खूप व्हेरायटी झाडं आपल्याला इथे दिसत आहे आणि हे स्टोअर पण आहे इथे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स इथे ठेवलेले आहेत. प्लेट भी ले आओ.
पाऊस पडत पाहिजे मस्त डोंगरावरती निसर्ग बघायला. तेव्हा सुंदर वाटते. पावसाळ्यात एक चालू लागते.